नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझ्या व्हिडिओमध्ये मेकअप, लाईफस्टाईल, DIY किंवा ट्रॅव्हलिंग, परत डेली व्लॉग्स असे व्हिडिओ असतात। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ आहे मंथली बजेट। मंथली बजेट म्हणजे माझं घर खर्च किती आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनही प्रेस करा। चला तर व्हिडिओला माझा जो घर खर्च आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर प्रत्येकाचं ते वेगवेगळं असू शकतं। जेवढं आपलं इन्कम असेल त्यानुसार आपण आपला खर्च ठरवत असतो किंवा खर्च होत असतं आपलं। तर हे कोणीही हे म्हणू नका की आम्ही एवढंच करतो किंवा तू जास्त करतेस किंवा कमी करतेस। या गोष्टी तुम्ही सांगाल तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। प्रत्येकाची इन्कम म्हणजे कोणी कोणत्या कोणत्या घरात म्हणजे सगळे कमवणारे असले तर जास्त खर्च होतो, कमी कमवणारे असले की कमी खर्च होतो किंवा असतात वेगवेगळ्या गोष्टी। तर माझा जो काही घर खर्च आहे मी तुमच्याबरोबर शेअर इथं आम्ही रेंटनं राहतो। तर आम्हाला म्हणजे जे रूम भाडा आहे तो द्यावा लागतो। तर त्याच्यासाठी रूम भाड्याचा जो आहे आमचा, तर मिस्टर आता त्यांना काही क्वार्टर्स वगैरे आतापर्यंत आम्हाला भेटलेलं नाही। अजून बांधकाम चालू आहे, ते कधीपर्यंत चालतंय ते माहीत नाही। बांधकाम पण चालू नाही, फक्त जागा आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांना जेवढं आमचं इन्कम आहे, इन्कम मी सांगू शकत नाही, कारण कोणीही आपलं जेवढं आपण कमवतोय आणि आपली वय हे कोणाला सांगायचे नसते। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही, पण जे काही खर्च आहे ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। पहिली गोष्ट म्हणजे रूम भाडा किती आहे, तर रूम भाडा आहे 5,300 रुपये। तर आम्हाला म्हणजे इथं आल्यापासून म्हणजे चांगला रूम वगैरे भेटला, खूप मोठा रूम आहे खरं तर। आणि 5,300 म्हणजे मंथली आमचे ते याच्यामध्ये जातात, रूम भाड्यामध्ये जातात। त्याच्यानंतर लाईट बिल आहे। तर लाईट बिल 1,000 रुपये मी साईडला काढलेले असतात। तर 1,000 रुपये येत नाही, कधी कधी जास्त येतं, म्हणजे 1,200-1,300 येते, पण कधी कधी खूप कमी पण येते, 600-700 रुपयेच्या आत येते। पण 1,000 रुपये मी ठरवून म्हणजे ठेवलेले असतात साईडला, की जास्त जरी आलं आणि कमी आलं की एवढं तेवढं आपण इकडं तिकडं करून घेऊ शकतो। त्याच्यानंतर वायफायचं बिल आहे 500 रुपये। तर मेन गोष्ट म्हणजे इथं आम्ही आलो ना तेव्हापासून म्हणजे इथं रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे। वायफायचे साधारण 500 रुपये आहे। आणि इथं असं होतं की नॉर्मल कॉल आपण केला की बाहेर जावं लागतं। त्याच्यामुळे इथं जेव्हा स्टार्टिंगला आलो तर बॅलन्स टाकूनही मोबाईलमध्ये ते व्यवस्थित हे होत नव्हतं, म्हणजे कोणाचं जर म्हणजे असं कॉल केला किंवा व्हिडिओ कॉल, नेट अजिबात इथं चालत नव्हतं। त्याच्यामुळे वायफाय घेतलं, ते 500 रुपये महिन्याला जातात। त्याच्यानंतर दूधचं 1,200 रुपये आहे। आणि जे आपण एक्स्ट्रा काहीतरी बनवतो ना एखाद्या वेळेस, खीर वगैरे या सगळ्या गोष्टी, किंवा गुलाबजामुनमध्ये किंवा काहीतरी वेगळा आपण दुधाचा पदार्थ बनवतो, तर ते बनवण्यासाठी मी दुधाची बॅग आणत असते, कारण हे जो खर्च आहे तो विस्कटायला नको म्हणून। तर जास्तीत जास्त 1,200 रुपये, 1,300 होतात जास्त महिन्यात। आपण प्रत्येक महिन्यात काही ना काही बनवत नाही असं नाही। तर 1,200 रुपये त्याचं म्हणजे ठेवून वेगळं केलं आहे। त्याच्यानंतर मुलाचं ट्युशन 1,000 रुपये। खरं तर मुलांना म्हणजे 4थीपर्यंत ट्युशनची काही गरज नाही आहे, पण माझा जो मुलगा आहे, मुलीचा आणि त्याचा अभ्यास एकाच टायमिंगला येतो, आणि ते दोघं असले सोबत ते अजिबात अभ्यास करत नाही। त्याच्यामुळे याचं म्हणजे दोघांचंही नुकसान होऊ नये, त्याच्यामुळे मुलीचं मी अभ्यास घेत असते आणि मुलांना मी ट्युशन लावून दिलं आहे। तर 1,000 रुपये द्यायचे। त्याच्यानंतर मी विसरू नये म्हणून मी लिहून ठेवलं आहे। त्याच्यानंतर मुलांची स्कूल बस आहे, तर दोघांची नाही आहे, मुलीला मी सोडते आणि मुलाची तिची स्कूल जवळ आहे, त्याच्यामुळे मी तिला जाऊन सोडते। मुलाचं स्कूलचं बस म्हणजे बसचं 1,000 रुपये आपण धरून ठेवलं तर पुढच्या वर्षापासून आम्ही चेंज करणार, मी स्वतः तिला पर्सनल सोडायला जाणार आहे। पण इकडं पावसामुळे मेन गोष्ट म्हणजे बस लावलेली आहे, तर त्याचं बसचे 1,000 रुपये। त्याच्यानंतर महिन्याचा किराणा 4,000 रुपये। प्रत्येक महिन्याला किराणा भरत नाही, पण होतं ना की आपण हे म्हणजे मिस्टर नसले किंवा कोणी आलं नाही माझ्याकडे तर तेवढा किराणा लागत नाही मला। तर तरीही 4,000 रुपये साईडला काढून घेतलेले असतात, किंवा कधी कधी आपण गेलो डीमार्टमध्ये तर 5-6 हजार रुपये सहज जातात किराणाचे। तर 4,000 रुपये ते साईडला काढलेले असतात। त्याच्यानंतर माझा आणि मिस्टरांचं मोबाईलचं रिचार्ज 700 रुपये धरून ठेवलं, 300-300 रुपये म्हणजे 350 रुपये धरलं तरी 700 रुपये, किंवा हे लागत नाही मुळात, किंवा वायफाय आहे। पण मुलांचं जे हे आहे ना, जो होमवर्क वगैरे असतो तो मोबाईलवरच येतो, आणि मोबाईल गरजेचं आहे, मोबाईलमध्ये बॅलन्स असणंही, कधी काय एमर्जन्सी येईल ते सांगता येत नाही। त्याच्यामुळे दोघांचं मोबाईलचं रिचार्ज 700 रुपये।
नॉर्मली मी एक्स्ट्राच लावलेले आहे सगळ्यांमध्ये, म्हणजे 100 रुपये का होईना तेवढे लागत नाही, पण ते साईडला आपण ठेवतो. त्याच्यानंतर महिन्याचा भाजीपाला, तर महिन्याचा भाजीपाला 1000 रुपये आहे. कधी-कधी मिस्टर असले की नॉनव्हेज वगैरे या गोष्टी जास्त येतात. पण ते नसले की 1000 रुपयेही मला भाजीला लागत नाही. कारण आम्ही कडधान्य, मुलांना आणि मला कडधान्य खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही कडधान्यामध्ये जास्त हे करतो, किंवा आंबोळी, उपीट ह्या सगळ्या गोष्टी, किंवा इडली, डोसा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही हे करत असतो. मी त्यांना डब्याला पण ते जास्त देत असते. आज पण मी त्यांना डब्यामध्ये आंबोळी दिली आहे. त्याच्यानंतर महिन्याला फळांचा खर्च, म्हणजे सीझन वाईज जे काही फळं आहे ते खाल्लेच पाहिजे. आपलं आरोग्य आपणच जपला पाहिजे. जेवढं आपण कमवतोय तर आपल्या खाण्यावरही तेवढं आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर महिन्याचा फळांचा 1000 रुपये होतं. 1000 रुपये होत नाही, कधी-कधी 500 रुपये किंवा कधी-कधी 300 रुपये पण होत नाही. म्हणजे 300च होतात. जास्त करून केळे आणि ॲपल असतात घरात. तर दोनदा जरी आणलं ॲपल, आता ॲपल महाग आहे तरी एकदा म्हणजे 1 किलो आणले की भरपूर दिवस जातात. मी अर्धा-अर्धा किलो आणत असते. तर 1000 रुपये फळांचं आपण धरून घेऊया. त्याच्यानंतर गॅस. तर गॅस प्रत्येक महिन्याला गॅस लागत नाही. 2-2.5 महिने मला गॅस जातो. कधी-कधी 3 महिनेही जातो. पण आता पावसाळा आहे आणि वरती सोलर आहे पाण्याचं. गरम पाणी डेली करावं म्हणजे लागत नाही, पण पावसाळ्यामुळे म्हणजे थोडंसं हे होतं. तर गॅसचं आपण साधारण 500 रुपये धरूया महिन्याला. तर 1000 रुपये होतील 2-3 महिन्यात. आणि त्याच्यानंतर पेट्रोल. तर पेट्रोलचं असं आहे की हे असले की जास्त पेट्रोल लागणार, कारण डेली त्याला जावं लागतं, त्याच्यामुळे 1000 रुपये होतात. पण हे नसले की मला हे नसतातच जास्त करून, त्याच्यामुळे 500 रुपये ते पेट्रोलचे धरून घ्यायचे. त्याच्यानंतर हॉस्पिटलचं, म्हणजे आपल्याला कोणी घरात नॉर्मल असं थोडंफार आपल्याला सर्दी खोकला काही जरी झाला, नॉर्मल आपण गेलो तरी 500 रुपये जातात. तर त्याच्यासाठी 1000 रुपये काढलेले असतात. त्याच्यामुळे खाण्यावर इन्व्हेस्ट करा. आपलं आहार चांगला असला ना, तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज अजिबात होत नाही. पण तरीही जे व्हायरल असतात, व्हायरल इन्फेक्शन म्हणतो, तर थोडंफार चालू असतं, त्याच्यामुळे 1000 रुपये ते साईडला काढलेले असतात. त्याच्यामुळे त्या आपल्या बाकीच्या हिशोबामध्ये गोळ होत नाही. त्याच्यानंतर मुलांच्या स्कूलमध्ये एक्स्ट्रा ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, तर त्याच्यासाठी मी 500 रुपये काढलेले असतात. आता मुलांच्या स्कूलमध्ये कधी-कधी काय हे आणा, ते आणा, हे बनवून आणा, असं भरपूर वेळा चाललेलं असतं. तर त्याच्यामुळे 500 रुपये ते मी साईडला काढलेले असतात. तर ते कामं येतात, म्हणजे कधी-कधी जास्तही लागतात. कारण डान्स वगैरे असला स्कूलमध्ये, ते कॉस्ट्यूम जे असतं त्याच्यासाठी ते भाडा द्यावा लागतो किंवा आणावं लागतं पर्सनली. तर खूप हे आहे. पण तरी 500 रुपये धरून चालायचे. आणि सहज होणारा खर्च, आपण सहज बाहेर गेलो, थोडंसं फिरायला गेलो, तर काहीतरी खाणार, हे करणार, ते करणार, किंवा महिन्याला आपण पूर्ण महिनाभर थोडंफार बाहेर जातच असतो, तर एक्स्ट्राचा जो खर्च होतच असतो, तर त्याच्यासाठी 1000 रुपये आहे. आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी 1000 रुपये काढून ठेवलं आहे. तर कोणीतरी पाहुणं आलं आपल्या घरी, तर त्याच्यासाठी आपण म्हणजे वेगळं काहीतरी पदार्थ बनवत असतो, किंवा लेडीज आली तर त्याच्यासाठी साडी वगैरे, भेटवस्तू काहीतरी आपण देत असतो. तर नॉर्मली जे नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेज वगैरे आणतात, जे गोडाधोडाचं खातात, जे व्हेजिटेरियन आहे तर ते व्हेज काहीतरी आणतात, किंवा आपण फिरायला जातो त्यांच्यासोबत. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक महिन्यामध्ये ह्या गोष्टी होत नाही, पण 1000 रुपये ते साईडला काढून ठेवले की म्हणजे आपल्याला ते पुढच्या महिन्यामध्येही कामे येतात, किंवा आपण व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. त्याच्यानंतर माझं पर्सनल खर्च मी 1000 रुपये घेतलेले असतात. तर 1000 रुपये लागत नाही. माझं पर्सनल खर्च काय आलं, थोडंफार आपण आपल्या स्वतःवर खर्चही केला पाहिजे. तर मी 1000 रुपयातून काय जास्तीत जास्त मी पार्लरमध्ये जाते. पार्लरमध्ये आयब्रो आणि वॅक्स हे सोडून मी दुसरं काहीच करायला बघत नाही. जे काही करते ते घरीच करते मी. आता वॅक्सही सुरू करायचं आहे, घरी कसं करू आहे ते. तर माझं पर्सनल खर्च 1000 रुपये आहे, त्याच्यातून तेवढं लागत नाही. पण आपण नॉर्मली बघू शकतो, म्हणजे आपण गेलो, एखादा ड्रेस आपल्याला आवडला, एखादी गोष्ट आवडली, तर ते आपण घेऊन येऊ शकतो. एवढे पैसे माझ्याकडे साईडला काढलेले असतात, किंवा ते जमवून साचवून आपण काहीतरी एक वेगळा आपला प्लॅन असतो लेडीजचा, की मी हे घेणार, ते घेणार. तर टोटल खर्च होतो 22,200 रुपये. तर एवढाही होत नाही, याच्यातून भरपूर पैसे वाचतात, जे की मी तुम्हाला सांगितले एवढे सहज मी काढून ठेवलेले असतात. पण त्याच्यातूनही पैसे वाचतात. ते पैसे आपण साईडला काढून ठेवले पाहिजे. आणि एवढं तर खरं तर खर्च होत नाही, थोडं थोडं वाचवलं तर, किंवा याच्यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो. हे प्रत्येकाच्या खर्च करण्यावर आणि इन्कमवर हे आहे, आधारित आहे सगळ्या गोष्टी, की आपण किती खर्च करायचा, काय करायचं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, की
जास्त करून ना तुमचं जर साधारण तुमचं जर इन्कम आहे 50,000 रुपये, तर त्याच्यातले 30,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि 20,000 रुपये खर्च करा. कारण नंतर कसं होतं की कालांतराने काही गोष्टी अशा होतात की आपल्याला काही एमर्जन्सी येऊ शकते, घरात एखादा काही ना काही चालू असतं, दुःख-सुख हे चालूच असतात. तर आपल्याला इतरांना मागायची वेळ येऊ नये किंवा आपण मोठं आपलं काहीतरी स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आतापासून छोट्या-छोट्या गोष्टी जोडून ठेवल्यात, नक्कीच ते कामं येतात. आणि लेडीजसाठी मी सांगेल, जर तुम्ही कमवताय स्वतः, तर गोल्ड किंवा म्युच्युअल फंड्स, ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी थोडंफार तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप सारा पैसा भरपूर असतो, पण ते कसा कुठं इन्व्हेस्ट करायचं हे जमत नाही लोकांना. तर मेन गोष्ट म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही स्वतः कुठेतरी तुम्हाला वाटत असेल किंवा गोल्डमध्ये सुवर्ण योजना आहे. त्याच्यामध्ये काहीतरी महिन्याला असतात पैसे तुम्हाला एवढे द्यायचे. त्याच्यानंतर आर-डी करू शकता तुम्ही, तुमच्या मोबाईलमधून करू शकता आर-डी वगैरे, फोनपे, गुगल पे या गोष्टींवरून. तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही सेव्ह केल्या पाहिजे. भरपूर गोष्टी तुम्ही अशा केल्या, आतापासून सेव्हिंग केली, नक्की तुम्हाला ते शेवटपर्यंत त्या गोष्टी व्यवस्थित राहतील आणि घरचा बजेट जो आहे तोही इकडं-तिकडं होणार नाही. आपल्याला इतरांपासून मागायची गरज पडणार नाही किंवा लोन वगैरे घेण्याची गरज पडणार नाही, जर आपण योग्य वेळी योग्य सेव्हिंग केली तर. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओंसाठी नक्की माझा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटही करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.